नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा बघा आपल्या मित्रांनो नाद भरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आपण आज काय नोंदणी व मुद्रांक विभाग पदभरती 2025 साठी बघा या ठिकाणी आपण आज IBPS पॅटर्न नुसार गणित व बुद्धिमत्तेची बघा या ठिकाणी आपण आज गट शिपाई या पदासाठी प्रश्नपत्रिका बघा आपण मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट असे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज मॅथ्सचे बघा या ठिकाणी काही प्रश्न असण्याच्या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत। त्यामुळे मित्रांनो बघा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असेल आपल्या चॅनलवर सबस्क्राइब देखील आपल्या चॅनलला बघा तुम्ही आताच करून घ्या। कारण बघा मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज या ठिकाणी रेग्युलर प्रमाणे तुम्हाला याच प्रकारचा आपल्या चॅनलवरती कंटेंट तुम्हाला बघा पाहायला या ठिकाणी भेटणार आहे। त्यामुळे बघा तुम्ही आताच बघा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पहिला प्रश्न बघा 10, 17, 26, 37 प्रश्नचिन्ह। तर बघा प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आयोग कशा प्रकारचे आपल्या ठिकाणी प्रश्न विचारू शकते आणि त्या प्रश्नाचे आपण योग्य प्रकारे या ठिकाणी उत्तर कसे काढू शकतो ते या ठिकाणी तुम्ही बघून घ्या। या ठिकाणी केलंय का फक्त आणि फक्त बघा या ठिकाणी 10, 17, 26, 37 या ठिकाणी यांचा या ठिकाणी काहीच उपयोग नाही। तर या ठिकाणी केलंय का फक्त तेवढं लक्षात घ्या। सरळ बघा मित्रांनो या ठिकाणी केलं काय बघा, आता 3 घेतलं बघा या ठिकाणी 3 आणि त्या मित्रांनो बघा 3चा या ठिकाणी वर्ग केले तर काय 3चा वर्ग मित्रांनो झालं किती बघा 9। या ठिकाणी किती 3चा वर्ग 9 आणि प्लस यामध्ये बघा 1 केलं तर मित्रांनो झाले किती बघा या ठिकाणी 10 झाले। पुन्हा बघा याप्रमाणे मित्रांनो 3च्या समोरचा या ठिकाणी अंक घेतला काय 4। तर या ठिकाणी बघा पुन्हा या ठिकाणी 4चा वर्ग केलं झालं किती बघा 16। त्याच्यामध्ये मित्रांनो प्लस केलं 1 तर काय प्लस केलं मित्रांनो 1 तर झाले किती 17। ओके मित्रांनो ठिकाणी पुन्हा 17 आलं। पुन्हा हे 26 कसं घेतलं मित्रांनो बघा या ठिकाणी 5चा वर्ग घेतलं। पुन्हा या ठिकाणी 5चा वर्ग तर बघा 5चा वर्ग या ठिकाणी काय झाला 25 आणि प्लस या ठिकाणी आपण 1 केलं झालं किती 26। पुन्हा मित्रांनो हा देखील त्याचप्रमाणे झाला 6चा वर्ग। तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर या ठिकाणी ते बघा 7चा वर्ग। त्यामुळे सर आपण या ठिकाणी 7चा वर्ग घेऊन टाकू। आता बघा 7चा वर्ग बरोबर मित्रांनो किती 7चा वर्ग आहे बघा या ठिकाणी 49 किती 49 आहे 7चा वर्ग आणि प्लस त्या ठिकाणी 1 केलं झाले किती बघा 50। म्हणजे बघा पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। तर बघा मित्रांनो ठिकाणी आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आयोग आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढता येऊ शकते हे देखील त्या ठिकाणी आपल्याला कळणं बघा परीक्षेच्या ठिकाणी आवश्यक आहे। तर बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पांढऱ्या नळाने एक हौद 12 तासात भरतो आणि काळ्या नळाने तोच हौद 15 तासात मित्रांनो रिकामा होतो। जर दोन्ही नळ एकदाच सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर आपण कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा या ठिकाणी काहीच करू नका, सरळ मित्रांनो हे जे मित्रांनो बघा 15 12 हे मित्रांनो सरळ या 15 आणि 12चा गुणाकार करू नका। 15 गुणाकारात 12 करा, 15 गुणाकारात 12 आणि मित्रांनो इथे बघा छेदामध्ये सरळ काय करा तर या 15 मधून बघा सरळ हे 12 जे मित्रांनो मायनस करून टाका। तर बघा आता या ठिकाणी जर आपण 15 गुणाकारात जर 12 केलं तर या ठिकाणी येतं किती बघा 180 या ठिकाणी येतं बघा आणि या ठिकाणी पुन्हा 15 मधून जर या ठिकाणी 12 जर मायनस केलं उरले किती या ठिकाणी 3। तर आता बघा 3 सांग 18 आणि समोरचा 1 तासा म्हणजे या ठिकाणी 60 तास बघा मित्रांनो ते बघा हौद जो आहे मित्रांनो तो भरण्यासाठी वेळ लागणार आहे किती 60 तास। म्हणजेच पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी परत आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे। ओके कळला प्रश्न। तर बघा आता पुढील प्रश्न क्रमांक तिसरा। तर बघा मित्रांनो हा प्रश्न क्रमांक तिसरा पाहण्याअगोदर मित्रांनो थोडीशी एक महत्वाची बाब म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या या परीक्षेसाठी मित्रांनो IBPS पॅटर्न नुसार बघा एकदम मित्रांनो वन लाईनर प्रश्नांचा असा या ठिकाणी आम्ही एक तुमच्यासाठी जवळपास बघा या ठिकाणी 1100 प्लस प्रश्नांचा बघा या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी एक महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो तयार केला बघा महाठोकळा। तर बघा मित्रांनो महाठोकळामध्ये तुम्हाला GK GST आणि करंट अफेअर्स या ठिकाणी बघा प्रश्नसंच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो बघा ज्यांना कोणाला हवा आहे त्याने मित्रांनो बघा या ठिकाणी काय 74 14 93 07 मित्रांनो या नंबरवर फक्त आणि फक्त 99 रुपीज तुम्ही पे करा आणि पे केले मित्रांनो जी स्क्रीनशॉट आहे बघा ती या नंबरच्या मित्रांनो व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका मित्रांनो। तुम्हाला बघा लगेच 2 मिनिटाच्या मित्रांनो 8 बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला PDF देऊन टाकू। मित्रांनो बघा हे बार बार बंबळून सांगण्याचं कारण म्हणजे मित्रांनो एवढंच की बघा मित्रांनो या ठिकाणी
तुमच्या फायद्यासाठी मित्रांनो या ठिकाणी हा महाटोकला जो आहे बघा या ठिकाणी आम्ही क्रिएट केला आहे। कारण बघा मित्रांनो जेवढं काय बघा IBPS पॅटर्न मित्रांनो आतापर्यंत परीक्षेमध्ये मित्रांनो प्रश्न विचारले होते ते सर्व काही प्रश्न मित्रांनो बघा या आम्ही महाटोकल्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे। मित्रांनो बघा तुम्ही अवश्य एकदाशी खरेदी करून घ्या आणि याचा पूर्ण मित्रांनो जो अभ्यास आहे तुम्ही करून घ्या। तर बघा प्रश्न क्रमांक 3, 10 जणांनी प्रति 6 तास काम करून एका कामाला 18 दिवसांमध्ये पूर्ण केले तर 15 जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रति दिवस किती तास काम करावे लागेल। तर काय मित्रांनो बघा या ठिकाणी 10 जणांनी प्रति तास किती 6 तास काम करून मित्रांनो काय एका कामाला 18 दिवसांमध्ये पूर्ण केले तर 15 जणांना तेच काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रति दिवस किती तास काम करावे लागेल। सर्व मित्रांनो काही करू नका, या ठिकाणी मी जे ट्रिक सांगतो ती तुम्ही या ठिकाणी ट्रिक वापरा। तर कोणती आहे बघा ती ट्रिक। सर्व मित्रांनो या ठिकाणी 10 जण आहेत म्हणून या ठिकाणी 10 जण घ्या आणि गुणा करत बघा या ठिकाणी 18 दिवसामध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी काम पूर्ण होत आहे म्हणून या ठिकाणी 18 आणि गुणाकारामध्ये मित्रांनो बघा प्रति दिवस ते या ठिकाणी किती तास काम करतात तर 6 तास म्हणून या ठिकाणी गुणाकारामध्ये पुन्हा 6 तास आणि याच्या छेदामध्ये मित्रांनो पुन्हा काय तर 15 जणांना 12 दिवसात मित्रांनो काम पूर्ण काम करण्यासाठी प्रति दिवस किती तास काम करावे लागेल। या ठिकाणी सरळ 15 गुणाकारात 12 या ठिकाणी आपण छेदामध्ये घेऊन टाकू। तर आता बघा या ठिकाणी काय करावं लागेल याचा करा आपण आडवा गुणाकार। आता बघा 6 एके 6 6 दोन्ही 12। आता बघा 5 एके 5 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही या ठिकाणी 10। आता बघा 3 एके 3 3 सांग या ठिकाणी 18 आलेला आहे बघा। आता बघा बे एक बे आणि हे बे एक बे कॅन्सल उरलं किती मित्रांनो फक्त आणि फक्त हे वरचं 6 गुणाकारात 1 म्हणजे या ठिकाणी 6 एक 6 तर किती 6 तास मित्रांनो बघा या ठिकाणी त्यांना मित्रांनो पर रोज म्हणजे दर दिवशी मित्रांनो या ठिकाणी काम करावं लागेल मित्रांनो। तर किती पर्याय क्रमांक परत मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 6 तास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर ठरणार आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 पुढे। तर काय बघा प्रश्न 4 ताशी 90 किमी वेगाने एक गाडी एका गावाहून 180 अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 45 किमी वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते कशा रीतीने या ठिकाणी आपण काढू शकतो किंवा काढता येते। तर बघा या ठिकाणी आपल्याला सूत्रानुसार मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्याला काढता येतं। तर सरळ बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर आपण या ठिकाणी काढू शकतो। तर बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं काय आहे तर सरासरी या ठिकाणी वेग आपल्याला काढायचा आहे। तर सरळ मित्रांनो बघा सरासरी वेग म्हणून या ठिकाणी बरोबर आणि 2चा मित्रांनो बघा गुणाकारामध्ये पहिला वेग या ठिकाणी कोणता आहे मित्रांनो तर पहिला वेग बघा 90 किलोमीटर ताशी वेग आहे। या ठिकाणी पहिला आपण 90 किलोमीटर ताशी वेग घेऊ आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी दुसरा वेग आहे बघा 45 किलोमीटर म्हणून या ठिकाणी आपण दुसरा 45 किलोमीटर या ठिकाणी घेऊन टाकू आणि पुन्हा बघा छेदामध्ये पहिला वेग प्लस दुसरा वेग म्हणजे या ठिकाणी 90 किलोमीटर प्लस 45 किलोमीटर या ठिकाणी आपल्याला करावे लागणार आहे। तर बघा आता सरळ हे किती मित्रांनो आता सरळ आता आपल्याला या ठिकाणी करावं काय लागणार आहे तर सरळ आता बघा हे आपण 2 ला 2 घेऊ गुणाकारात हे 90 याच्या गुणाकारामध्ये हे 45 घेऊ आणि याच्या छेदामध्ये मित्रांनो बघा हे काय करू आता हे 90 प्लस 45 या ठिकाणी आपण आता केले तर हे झाले की मित्रांनो बघा 100 या ठिकाणी 35 झाले किती 135 या ठिकाणी झालेले आहे। तर बघा आता सरळ मित्रांनो या ठिकाणी आपण 45 एक 45 आणि 45 एक 135 या ठिकाणी अशा प्रकारे आपण या ठिकाणी काढू शकतो। पुन्हा बघा या ठिकाणी 3 आला आता 3 एक 3 3 त्रिक 9 हा शून्यावर म्हणजे या ठिकाणी 30 दोन्ही 30 जर गुणाकारात आपण 2 केल्या ठिकाणी आलं किती 30 गुणाकारात या ठिकाणी 2 केला आला किती 30 दोन्ही मित्रांनो या ठिकाणी 60 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो बघा जो सरासरी वेग होता मित्रांनो गाडीचा रेल्वेचा तो होता मित्रांनो बघा 60 किलोमीटर पर आवर याप्रमाणे। तर म्हणजे या ठिकाणी किती पर्याय क्रमांक मित्रांनो परत या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे बघा पर्याय क्रमांक मित्रांनो 60 किलोमीटर या ठिकाणी असणार आहे बघा त्या गाडीचा मित्रांनो सरासरी वेग। बघा पुढे प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला योग्य प्रश्न या प्रश्नाची आन्सर काढू शकतो 5व्याचे। तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 बघा आता बघा प्रश्न काय आहे एका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे। छापील किमतीवर प्रथम या ठिकाणी वर घ्या आपण प्रथम 20% नंतर 15% अशा क्रमाने सूट देऊन शर्ट विकला तर शर्टची विक्री किंमत या ठिकाणी बघा आपल्याला काढायची आहे। तर बघा मित्रांनो ठिकाणी सर काय त्या मित्रांनो शर्टची छापील किंमत किती आहे बघा 850 आहे। या ठिकाणी सरळ आपण 850 घेऊन टाकू बघा
50 आय थिंक गुणाकारामध्ये या ठिकाणी प्रथम या ठिकाणी काय केलंय 20% सूट दिली या ठिकाणी सरळ 20% घेऊ आणि टक्क्यांचा बघा मित्रांनो या ठिकाणी छेदामध्ये 100% या ठिकाणी आपण घेऊन टाकू। तर बघा आता हा एक शून्य कॅन्सल, वरचा हा एक शून्य कॅन्सल, पुन्हा हा एक शून्य कॅन्सल करा आणि हा एक शून्य कॅन्सल। आता बघा हे किती मित्रांनो आलं किती या ठिकाणी बघा आता 85 मित्रांनो किती बघा या ठिकाणी आता 85 गुणाकाराचं या ठिकाणी आता आपण मित्रांनो जर 2 केले या ठिकाणी तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय येते बघा पुढे या ठिकाणी बघा काय येतं आपल्याला पुढे। तर बे पंचे मित्रांनो या ठिकाणी झाले किती 10 आणि हातच्याला 1 पुन्हा बियाटी 16 16 हा मित्रांनो झाले किती 17 म्हणजे या ठिकाणी 170। आता मित्रांनो बघा हे जर 100 आपण या 170 850 मधून मायनस केले तर आपल्याला 20% मित्रांनो या ठिकाणी सूट दिलेली रक्कम या ठिकाणी मिळून जाईल। तर बघा या सरळ 850 मधून जर आपण या ठिकाणी जर 170 जर मायनस केलं मित्रांनो उरले किती बघा या ठिकाणी 680 म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला 680 रुपये रक्कम ही मित्रांनो या ठिकाणी 20% मित्रांनो जो शेकडा होता तो कमी केल्यावर भेटले। तर आता बघा या ठिकाणी 15% कमी केल्यावर पुन्हा याच्यातून 15% कमी केल्यावर किती भेटतं ते या ठिकाणी आपल्याला फक्त कळायचं। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आता सरळ हे किती 680 गुणाकारात 15% आणि छेदामध्ये हे मित्रांनो आले किती 100। आता बघा हा एक शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 बे एक बे पुन्हा बे त्रिक 6 पुन्हा बे चौक या ठिकाणी 8 आलं किती मित्रांनो बघा या ठिकाणी 34 गुणाकारात 3 किती मित्रांनो या ठिकाणी 34 गुणाकारात 3। आता बघा 3 चौक 12 हातच्याला 1 3 त्रिक 9 9 एक मित्रांनो झाले किती 10 म्हणजे या ठिकाणी 102 आलं किती 100 या ठिकाणी 2। तर मित्रांनो बघा आता जर आपण या 600 बरोबर या 680 तून जर हे जर 102 मायनस केले तर आपल्याला शेवटच्या ठिकाणी रक्कम भेटेल। जर आपण या 680 मधून 102 मायनस केले तर उरतात किती बघा या ठिकाणी 578 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे बघा 578 आहे का बघा क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे किती 578 रुपये। बघा पुढे प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी कोणत्या प्रकारचे डाऊट वगैरे असतील तर बघा मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये सांगून टाकत चला आम्ही तुमच्या बघा या ठिकाणी डाऊटचं या ठिकाणी नक्कीच निराकरण करण्याचा बघा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत चलतो। तर पुढे बघा 6वा प्रश्न कशा प्रकारचा आहे। एक रेल्वे प्रति तास 45 किलोमीटर वेगाने 130 मीटर लांबीची रेल्वे गाडी 30 सेकंदामध्ये एक पूल पार करते तर त्या पुलाची लांबी किती। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपण कशा प्रकारे काढू शकतो बघा या सूत्रानुसार आपण या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो। तर बघा एक रेल्वे मित्रांनो बघा प्रति 45 किलोमीटर वेगाने मित्रांनो 130 मीटर लांबीची गाडी मित्रांनो 30 सेकंदामध्ये एक पूल पार करते तर त्या पुलाची लांबी या ठिकाणी आपल्याला काढायची। तर मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम त्या गाडीची मित्रांनो या ठिकाणी लांबी किती आहे बघा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी काय त्या गाडीच्या मित्रांनो या ठिकाणी लांबी किती आहे तर 130 मीटर किती मित्रांनो 130 मीटर आहे या ठिकाणी सरळ आपण 130 घेऊन टाकू प्लस या ठिकाणी आता आपल्याला फुलाची लांबी काढायची या ठिकाणी आपण फुलाची लांबी जशाच तशी ठेवून टाकू फुलाची लांबी या ठिकाणी आपण जशाच तसं ठेवून टाकू आणि पुन्हा मित्रांनो बघा बरोबर या ठिकाणी वेग किती आहे 50 किलोमीटर आहे या ठिकाणी आपण 50 घेऊन टाकू वेग आणि गुणाकारामध्ये मित्रांनो या ठिकाणी पुन्हा वेळ किती आहे मित्रांनो तर वेळ आहे मित्रांनो या ठिकाणी 30 सेकंद या ठिकाणी पुन्हा 30 सेकंद आणि याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो पुन्हा या ठिकाणी आपल्याला 5/18 या ठिकाणी घेणं आवश्यक आहे मित्रांनो। हे 5/18 घेण्या ठिकाणी आपल्याला सूत्रानुसार तर बघा या ठिकाणी सूत्रानुसार याच्याच आपण गुणाकारामध्ये समजा हे 5/18 घेतलं असं समजून घ्या। तर आता बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे या ठिकाणी आपण काढू शकतो। तर आता मित्रांनो बघा या ठिकाणी सरळ सरळ जर आपण या ठिकाणी गुणाकार भागाकार केला तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य जे मित्रांनो आन्सर आहे ते या ठिकाणी आपल्याला भेटून जाते। तर बघा मित्रांनो सरळ हे जे मित्रांनो 130 होती मित्रांनो मीटर पुलाची लांबी प्लस 130 तशीच आणि ह्या पुलाची लांबी मित्रांनो जशाच तशी पुलाची लांबी ओके। आता बरोबर बघा या ठिकाणी पुलाची लांबी बरोबर मित्रांनो बघा याच्या ठिकाणी आपण याचा आडवा गुणाकार जर भागाकार जर या ठिकाणी करून घेतला तर या ठिकाणी आपल्याला भेटतं किती बघा 375 या ठिकाणी भेटतं बघा 375। तर बघा मित्रांनो या ठिकाणी कसं साहित्रिक बघा आपण तुम्हाला दाखवतो एक बार साहित्रिक 18 6/5 मित्रांनो झालं किती 30 साहित्रिक 18 6/5 30 पुन्हा बघा या ठिकाणी 3 1 3 पुन्हा या ठिकाणी काय झालं 3 1 3 उरलं किती मित्रांनो 3/5 या ठिकाणी 15 आणि आता जर मित्रांनो आपण या ठिकाणी 15 गुणाकारात 75 केलं 15/5 या ठिकाणी झालं किती
75 आणि 75 गुन्हा करत आणि आपण जर 5 केले तर भेटतं की त्या ठिकाणी आपल्याला 375 ठिकाणी भेटून जातं. आता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं काय तर या ठिकाणी फुलाची लांबी काढायचं आहे. म्हणून सर या ठिकाणी फुलाची लांबी बरोबर घेऊन टाका. आता सर खाली काय फुलाची या ठिकाणी फुलाची लांबी बरोबर मित्रांनो ठिकाणी किती आहे काढायचं आहे सॉरी. तर हे बरोबर किती आले 75 म्हणून आता 75 घ्या. आणि मित्रांनो हे जे 130 मीटर मित्रांनो गाडीची लांबी होती हे इकडे आहे प्लस मध्ये आहे. इकडे जर आली तर झाले की मित्रांनो मायनस मध्ये गेलं आणि हे जर आपण 375 म्हणून 130 या ठिकाणी आपण मायनस केलं उरलं किती 245 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 245 मीटर मित्रांनो त्या पुलाची लांबी असणार आहे 245 मीटर. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला प्रश्नाची योग्य आन्सर या ठिकाणी आपल्याला काढायचं बघा या मित्रांनो सूत्रानुसार. तर बघा लक्षात असू द्या तुमच्या. पुढे बघा 7वा प्रश्न आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 7व्या प्रश्नाचे जे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे त्या प्रश्नाची योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ देखील कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगून टाका. तुम्हाला काय डाऊट असतील ते सुद्धा सांगून टाका. आम्ही तुमच्या डाऊटचे अवश्य निराकरण करण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल आता बघा आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल नक्कीच बघा तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर भेटू परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी बघत राहा आपलं एज्युकेशनल यूट्यूब चॅनल. धन्यवाद.